पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्याविषयी बोलूया। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। वाल्मिक कराडला घेऊन आता सीआयडी केज कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। त्याची आतापर्यंतची कोठडी संपते आहे आणि पुन्हा त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडला घेऊन आता सीआयडी केज कोर्टाकडे रवाना झालेली आहे। थोड्याच वेळात कराडला कोर्टात हजर केलं जाईल। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, पण देशमुख कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की 302 अंतर्गत सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबतो का लांबतो हे बघायचं। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, काय अधिक माहिती? कोर्टाकडे रवाना झालेत पोलीस वाल्मिक कराडला घेऊन। वाल्मिक कराड यांना मोठ्या बंदोबस्तामध्ये आता केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारच्या नंतर त्यांना हजर केलं जाईल। मात्र खंडणी प्रकरणातला त्यांच्यावरती आरोप आहे, पण काल ज्या पद्धतीने धनंजय देशमुख हे आक्रमक झालेले होते, त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा अशा पद्धतीने देखील मागणी केली होती। आणि त्यानंतर आता जी 14 दिवसाची सीआयडी पोलीस कोठडी आहे ती संपल्यानंतर न्यायालयाच्या समोर आज वाल्मिक कराड यांना हजर केलं जाणार आहे। त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे पाहावे लागतील की आता जी तपासी यंत्रणा आहे त्यामध्ये सीआयडी असेल, एसआयटी असेल, न्यायालयाच्या समोर कुठल्या गोष्टीचा तपास बाकी राहिलेला आहे या संदर्भात न्यायालयाच्या समोर मांडणी केल्यानंतर सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज मोठ्या बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीमधून आता न्यायालयाकडे हजर केलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा जागोजागी बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं मोठ्या प्रमाणात वाल्मिक कराड यांचे समर्थक देखील आक्रमक झालेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती केज न्यायालयाच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर त्यांना ज्या गाड्या घेऊन जात आहेत त्या गाड्याच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाचा ताफा आणि तसेच तशा पद्धतीची यंत्रणा देखील तैनात करण्यात आलेली आहे। नक्की, धन्यवाद सुरेश माहिती दिल्याबद्दल।